तशा पद्धतीचे असतात कर्णबधीर बालक. नेमकं म्हणायचं कोणाला? मग ह्यांना त्यांच्यामध्ये काही प्रकार येतात का? त्याचबरोबर ह्या कर्णबधीर बालकांसाठी नेमकं शैक्षणिक कार्यक्रम कशा पद्धतीचं राबवता येईल, त्याचबरोबर त्यांच्यासाठी शिकवण्यासाठी अध्यापन पद्धतीचा पण त्या वापर करता येईल, कोणकोणती शैक्षणिक साधनं आपल्याला वापरता येईल, त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांना जर प्रशिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी काय सूचना कराव्या लागतील, या गोष्टींचा उहापोह अजून आपण मतिमंद कर्णबधीर बालकामध्ये करणार आहोत. कुठून आलं मध्ये? एक मिनिट. कर्णबधीर बालक काढलेलं आहे आपण, ती म्हणतो कुठून आलं? स्क्रीन बंद झाली ना माझी? हे सर बंद झाले. सुरुवातीला मी लावलं कर्णबधीरच बालक होतं ना त्यावेळेस. मग ते म्हणलं कुठून? ओके. तर मग समजून घेऊया की हे कर्णबधीर बालक म्हणजे नेमकं काय. आता ही जी बालकं असतात किंवा ही मुलं असतात, ही मुलं समाजाशी किंवा आजूबाजूच्या जगाशी यांचं जे काही संबंध स्थापित होत असतं, ते स्थापित भाषा न ऐकू येल्या कारणामुळे होत असतं. तर काय होतं लक्षात घ्या, आपण वाढ आणि विकासामध्ये शिकलेलो आहोत. मुलगा इमिटेशन शिकतं, अनुकरण करतं, बरोबर. आता जर त्या बालकाच्या कानावरती शब्दच ऐकू येत नसतील तर ते बोलणार काय, ऐकणार काय आणि विचार कशावरती करणार आणि मग अनुकरण कशाचं करणार? म्हणजे बालक जे काही आहे ते पाहून आणि ऐकून शिकत असतं, बरोबर आहे. आणि जी मुलं पूर्णतः, बघा मी काय म्हणतो, जी मुलं पूर्णतः कर्णबधीर असतात, ज्यांना टोटली ऐकू येत नाही, ती बालकं मुकी सुद्धा असतात. कारण कानाचा तोंडाचा संबंध येतोच, पण ही शिकणं जे आहे, अनुकरण करणं ज्याला आपण म्हणतो, ते अनुकरण करणं हे पूर्णत्वपणे इमिटेशनवर अवलंबून असतं. हे पूर्णपणे आपण शिकतो कशावरून? की तो बालक पूर्णपणे त्याच्या सगळ्या गोष्टी शिकत असतो अनुकरणाने, ऐकून, बघून, आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्याच बाबी किंवा सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. भाषा शिकतं किंवा न ऐकू आल्या कारणामुळं, ह्या मुलांना न ऐकू आल्या कारणामुळं त्यांचा समाजाशी संबंध प्रस्थापित होत नाही, अडचणी येतात, एकमेकांना समजून घेतलं जात नाही, त्यांच्या अडचणी समजल्या जात नाही. मग अशी ऐकू न येणं हे जे काही आहे, का बरं होतं? आता ऐकू न येणं म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी दोष असू शकतो, की यांना ऐकू येत नाही. ही मुलं दोन्ही कानांनी पूर्णपणे दोषयुक्त असतात. त्या दोन्ही कानांना ऐकू येत नाही आणि यांच्या दोषाची जी काही कारणं आहेत, म्हणजे जे काही त्यांच्या कानामध्ये अडचण निर्माण झालेली असेल, त्याची जी काही कारणं ही तीव्र असू शकतात, म्हणजे गंभीर असू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांना ऐकू येऊ शकत नसेल. मग जर ह्या मुलांना हा दोष कायम स्वरूपाचा असेल, तर लहान वयातच अशा मुलांना लवकर निदान करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी काय होतं माहितीये का? आपल्याला कळत नाही किंवा पालकांना कळत नाही की हा बहिरा आहे का काय आहे, लवकर कळणारच नाही. मग अशातच वर्ष 2 वर्ष निघून जातात. परंतु लहान वयातच जर कळलं की हा मुलगा आपला बहिरा आहे, अमुक आहे, तर त्याच्यावर लगेच उपचार करता येतात किंवा वेगवेगळी श्रवण यंत्रणा वापरून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या त्या बहिरेपणावरती, श्रवण दोषावरती मात करता येऊ शकते. मुलांना जे काही संवेदना असतात ऐकण्याच्या, श्रवण दोष जो असतो त्या ऐकण्याच्या ज्या काही संवेदना असतात त्या कानामार्फत होतात. परंतु कानामार्फत होत असताना त्या संवेदनांचा अभाव आपल्याला जाणवतो. त्यांना ध्वनी ऐकू येत नाही, आवाज ऐकू येत नाही. त्या कारणामुळे त्यांना संभाषण करणं अशक्य होऊन जातं आणि त्यांना संभाषण करताना खूप अशा अडचणी येतात. मग आता ही झालं जास्त न ऐकू येणं. मग याच्यामध्ये 2 प्रभाव मी म्हणलं ना, कमी ऐकू येणं आणि जास्त ऐकू येणं. मग कमी ऐकू जास्त
ऐकू न येणं म्हणजे पूर्णपणे डमच, त्याला कसल्याही प्रकारचं ऐकू न येणं, त्याची गुण सांगितली. आता कमी ऐकू येणाऱ्याचं काय होऊ शकतं, यांच्या कानामध्ये अंतरकरणामध्ये काही ना काही दोष असू शकतो. मग कधी कधी यांच्या अंतरकरणामध्ये निर्दोष असतात, म्हणजे त्याच्यात अंतरकरणामध्ये काही दोष नसतो, पण बाह्य लहरी ज्या असतात त्या अंतरकरणामध्ये पोहोचण्यास त्यांना अडथळा निर्माण होतो आणि तो अडथळा दूर झाला की त्यांना ऐकू येऊ शकतो. मग अशा तर व्यक्तींना आपण काय करू शकतो, तर या पूर्ण ऐकू न येणारे बहिरे म्हणजे बोलता बी येत नाही का सर? नाही नाही क्वचित प्रमाणामध्ये, पण शक्यतो कसं आहे, टोटली जर बहिरा असेल तर ऐकूच येत नाही त्याला, हे नियमच आहे. मुका पण असतो आणि बहिरा पण असतो, पण काही दोष त्याचा आपण जर असतो का दूर मुका? केला दूर मुका बी केला असतो तो? हा मुका बी असतो का पूर्ण बहिरा? हो, पूर्ण बहिरा एकदम टोटल जन्मापासून असेल तर तो मुका पण असू शकतो. बघा कधी पण बघा तुम्ही की कर्ण बहिरा जर असेल म्हणजे बहिरा असेल तर त्याला ऐकू सुद्धा येत नसेल त्याला टोटली, तो मुका सुद्धा असतो, कारण त्याच्या जे बोलणं वगैरे असतं ना ते त्याच्यावर कानावरच अवलंबून असतं. ऐकू आल्याशिवाय तर बोलणार काय, कसं बोलायचं, तर त्याच्यामुळं तोही दोष होऊ शकतो. कमी ऐकू येणारे जे असतात तर यांच्या ज्या काही अंतःकरणामध्ये येणाऱ्या ज्या काही लहरी असतात त्या लहरींचा वर दुरुस्ती केली किंवा यंत्र बसवली तर त्यांचा जो काही श्रवण दोष आहे तो कमी प्रमाणामध्ये आपण बरा करू शकतो. आणि अशा मुलांना आपण सर्वसामान्य बालकाप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये ऐकू येण्यासाठी प्रयत्न करू शकतो. मग अशी जी कमी ऐकू येणारी मुलं आहेत ती ओळखायची कशी? ही कमी ऐकू येत असणारी जी मुलं असतात त्यांना ओळखायचं कसं? तर ही जी काही बालकं आहेत, ही जी काही बालकं आहेत, एक तर काय होतात माहितीये का, हे एका बाजूला डोळे लावून किंवा वळवून असं ऐकण्याचा प्रयत्न करतात, कान पुढं करण्याचा प्रयत्न करतात पहा, है की नाही? एका बाजूला डोळे लावतात, वळवतात आणि मग कान पुढं करण्याचा किंवा कानाला हात लावण्याचा प्रयत्न करतात आणि ऐकण्यासाठी आपला कान पुढं करतात. मग अजून काय करतात, ही मुलं आहे की नाही दुसऱ्यांच्या सूचनेवर वागतात, दुसरं सांगेल तसं करतात, आजूबाजूला बघून तसं करायला बघतात. मग अजून काय करतात, तर ही मुलं म्हणजे आपण जो बोलत आहे त्याच्या ओठांकडे बघत असतात बघा, त्याच्या तोंडाच्या हालचालीकडे पाहतात आणि हालचालीकडे पाहून ते बोलण्याचा, ऐकण्याचा आणि त्यानुसार अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. ही मुलं सहसा चर्चेमध्ये भाग घेत नाहीत, टाळाटाळ करतात, ऐकू येत नाही तर ती सर्वांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, है की नाही? मग ही मुलं एकदम न्यूनगंड झाल्यासारखी असतात. मग अशा मुलांना प्रोत्साहित करून तुम्हाला त्या मुलांना चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन देऊन त्यांना सर्वसामान्य मुलाप्रमाणे ट्रीट करू शकतो. मग अशा मुलांसाठी आपण काय करू शकतो? अशा कर्णबधीर बालकांसाठी आपण काही ना काही शैक्षणिक कार्यक्रम आखू शकतो. काय आखू शकतो? तर सगळ्यात ब्रह्म पद्धतीनं की अशा मुलांना तज्ञ डॉक्टराकडे दाखवायचं. मग तज्ञ डॉक्टरांकडे दाखवल्यानंतर ना मग काही त्यांना हिअरिंग एड्स देतील, आहे की नाही? मग श्रवण यंत्र देतील किंवा काही ट्रीटमेंट असेल की ऑपरेशन वगैरे करून जर दुरुस्त होणारं जर असेल तर त्या गोष्टी होऊ शकतात, बरोबर? तर त्याच्यासाठी कधी कधी काय होतं, पालकं सुद्धा लक्ष देत नाहीत किंवा लक्ष दिलं तरी ते त्याच्यावर खर्च कसा करायचा आणि काय करायचं, कुठं करायचं म्हणून ते काही करत नसतात. म्हणून ऍज अ टीचर म्हणून अशी मुलं जर आपल्या शाळेमध्ये असतील तर त्यांची डॉक्टरकडून तपासणी करून घ्यायची. आता तुम्ही म्हणताल स्वखर्चानं करून घ्यायचं का, आहे की नाही? मग असे सरकारी दवाखाने वगैरे असतात त्याच्यातून करून घेऊ शकता. असं काही नाही की बाबा रे तिकडं चांगला ट्रीटमेंट वगैरे होऊ शकत नाही, तर होतं त्यांच्यासाठी शासनाकडून सुद्धा खर्च केला जातो अशा मुलांसाठी. तर वर्गामध्ये ही जी मुलं बसतात अशा मुलांना आपण त्या ठिकाणी जी मुलं गोंधळ जास्त करतात अशा ठिकाणी यांना बसवायचं नाही. पुढच्या भागावर शक्यतो आपण यांना बसवून यांच्या ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत आपण ह्या सॉल्व्ह करू शकतो, बरोबर आहे? आणि जे आपल्याला बोलायचं आहे म्हणजे अशा मुलांसाठी बोलताना आपण फळ्यावर जरी लिहिलं काही मुद्दे महत्वाचे तर त्या मुलांचं लक्ष तिकडं जातं आणि ते काय सांगत आहात हे समजून घेऊ शकतात. आणि अशी जर बालकं आपल्या वर्गामध्ये असतील तर शक्यतो करून वर्गामध्ये वर्गभर फिरायचं नाही, कारण ते मुलगा तुमच्याकडे वळून पाहणार आहे का? कारण त्या मुलाला ऐकू येत नसल्या कारणामुळं आपण त्याला समोर बसवलंय आणि त्याला समोर बसवून तुम्ही जर वर्गभर मागं फिरत असाल तर त्यानं काय ऐकायचं? तर त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, वर्गभर फिरायचं आपल्याला
थांबावं लागणार आहे. मग अशा मुलांना काय करावं लागेल, आपल्याला कॅसेट, टेप किंवा आता सध्याचं FM प्रणाली किंवा आता सध्याला आपल्याला मोबाईल आलेला आहे, हँडसेट, ते लावून आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा त्यांच्या विषयाचं त्याला आपण वेगवेगळे गाणी म्हणा, पक्ष्यांचा आवाज म्हणा, प्राण्यांचा आवाज म्हणा, असे हळूहळू त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण किंवा त्याची श्रवण क्षमता वाढवण्यासाठी आपण हा प्रयत्न करू शकतो. अशा विद्यार्थ्यांच्या बोलताना ज्या काही होठाच्या हालचाली आहेत, ही कशी होते हे त्यांना शिकवायचं आहे किंवा त्या हालचाली होत असताना त्याचा अर्थ कसा निघतो, त्यालाच आपण म्हणतो भाषा वाचन. ते त्यांना करायला शिकवायचं आहे. भाषा वाचन करायला शिकवत असताना त्या मुलांना आपण कसे बोलत आहोत, काय बोलत आहोत, होठांच्या हालचाली नेमक्या कशा असतात, हे त्यांना शिकवल्यानंतर ना त्यांना कळेल की आपल्याला जे ऐकू येत नाही ते त्यांना त्या गोष्टी समजायला भाग पडतील. काही गोष्टी ज्या आहेत मुलांना बोलायला सांगा, त्या परत ऐकायला सांगा आणि त्याच्यातल्या चुका आपण शिकायच्या, समजून घ्यायच्या आणि पुढे दुरुस्त करायच्या. म्हणजे हे शिक्षक पण करू शकतात. काय करू शकतात, की वर्गामध्ये आपण जेव्हा शिकवत असतो त्यावेळेस ते आपण काय बोलत आहोत याचं रेकॉर्डिंग करा आणि रेकॉर्डिंग करून आपण स्वतः ऐका आणि त्या बालकाला ते शिकवताना किंवा समजून घेत असताना काय अडचणी येत असतील बरं, हे ऐकून घ्या. त्या दुरुस्ती तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये दुरुस्त करा. मुलांना खानाखुणांच्या पद्धती शिकवा, हाताच्या हालचाली, हावभाव याच्यावरून मुलगा शिकला पाहिजे आणि स्वतःच्या हालचाली अशा ठेवल्यामुळं त्याला ते कळेल. तुमच्या हावभावावरून तुमच्या भावना काय आहेत, तुम्हाला काय सांगायचंय हे तो समजून घेईल. मुलांना बोटाच्या आकाराच्या ज्या काही गोष्टी असतात बघा, इथं दाखवले बघा 5व्या जे त्या शिकवणाऱ्या बाईनं हातवारे केलेत, त्याला आपण म्हणतात करपल्लवी. त्याला काय म्हणतात, करपल्लवी. म्हणजे बोटांच्या आकार वेगवेगळ्या पक्षांचे किंवा वेगवेगळ्या अक्षरांचे आकार दाखवले जातात. अक्षरांचे आकार दाखवल्या गेल्यामुळे मुलांना समजतं की आता मी काय म्हणलेलं आहे. मग तो लिहून घेऊ शकतो, त्याचा सराव सुद्धा तो करू शकतो. त्यानंतर स्क्विड पिच सुद्धा आहे की ज्या मुलांच्या बोटांच्या हालचालीतून तो शब्दांची अक्षरं तयार करतो, बोलतो, आणि त्याला मुखवाचन पण म्हणतात. असं काय होतं, ही जी काही बोटांची स्थिती असते ते 3 किंवा 4 अक्षरानं संबोधित करता येत असते. तर त्याच्यासाठी ती मुलं ओळखतात, त्यांना त्याची ट्रेनिंग दिली गेली पाहिजे आणि सुधार करता येतात. मग ह्या कर्णबधिरांसाठी आपण कोणत्या अध्यापन पद्धती वापरू शकतो जेणेकरून ही मुलं सर्वसामान्य विद्यार्थ्याबरोबर शिकू शकतात. तर वेगळं काही जास्त करण्याची गरज पडत नाही. सगळ्यात पहिलं आहे अशी जर मुलं आपल्या वर्गामध्ये असतील तर त्यांना पहिल्या बाकावर बसवायचं आहे. पहिल्या बाकावर बसून त्यांना शिकण्यासाठी पहिलं उत्सुक करा. मग पुढे बसवल्यानंतर ना त्याचं लक्ष तुमच्यावरच राहील याची काळजी घ्या. अशा विद्यार्थ्यांना उभं राहताना किंवा अशा विद्यार्थ्यांच्या पुढे उभं राहताना शिक्षकांना खूप खूप बी मोठ्याने आवाज काढू नये जेणेकरून तो दचकू नये याची पण काळजी घ्यायची आहे आपल्याला. सावकाश उभे राहून व्यवस्थित हालचाल आणि भावनायुक्त किंवा आपण जे चेहऱ्यावरचे हावभाव म्हणतो की नाही त्याचा वापर करून शिकवायचा आहे. तशा विद्यार्थ्याकडे शक्यतो पाठ करायची नाही, तर तोंड तुमच्या त्याच्याकडे असला पाहिजे जेणेकरून तुमच्या हालचालींचा आणि तुमच्या ओठांच्या हालचालींचा तो पाहून निरीक्षण करून तो त्याचे अर्थ वगैरे समजू शकतो. आणि लक्षात घ्यायचं, वर्गामध्ये इतर जर आवाज येत असतील तर ते कसे बंद होतील आणि इतर आवाज न होणार नाहीत याची पण काळजी द्यायची आहे. कारण जर गोंधळ खूप झाला वर्गामध्ये तर तुम्हाला काय कळणार आहे का काय चाललंय, कसं चाललंय. तर त्यासाठी वर्गामध्ये गोंधळ किंवा गोंगाट सुद्धा कमी करू द्यायचा. नाहीतर वर्ग शिक्षक आहे परंतु त्याला वर्गच कंट्रोल होत नाही. काय कामाचा आहे, अर्ध पुढे शिकवायला का अर्धा वर्ग मागं गप्पा मारत आहे. मग तुमच्या त्या शिकवण्याला काय उपयोग आहे का. कर्णबधिर सोडा, सर्वसामान्य बालकांना सुद्धा कळत. आत्ताच्या शाळेमध्ये आता जर आपण शाळांच्या स्थिती पाहिल्या तर ऍक्च्युअली 30 विद्यार्थ्यावर एक शिक्षक पाहिजे. परंतु आता इंग्लिश मिडियम म्हणा किंवा सर्वसामान्य शाळा जर बघितली आपण तर 60, 70, 70 आणि 80 वर्गामध्ये एकाच ह्याच्यामध्ये वर्गामध्ये विद्यार्थी असतात. मग त्या एका शिक्षकानं शिकवायचं कसं, आहे की नाही. 30 पाहिजेत ऍक्च्युअल, पण आहेत 80 सर्वसामान्य विद्यार्थी आणि मग प्रत्येकाकडे लक्ष देणं. एवढा मोठा जर वर्ग असेल तर मला सांगा तुम्ही प्रत्येकाच्या त्या अडचणी जाणून घेऊ शकता का.
अशा वर्गामध्ये किंवा अशा मोठ्या वर्गामध्ये तुम्हाला शक्य आहे का प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्याकडे लक्ष देणं आणि त्याच्या हालचाली हावभावी पाहून त्याला काय अडचण आहे, तो कर्ण दोष आहे का श्रवण दोष आहे का त्याला नेमका कसला दोष आहे ओळखू शकाल का तुम्ही? एक तर तुम्ही हजेरी घेऊनच अर्धगार होता, वर्गात गेले की ती मुलं गोंधळ करतात, कंट्रोल होत नाही, मग आपली चिडचिड होते आणि केव्हा एकदा तास संपते असं होऊन जातं. मग शिकणं आणि शिकवण्याकडे फळ्यावर हातभर लिहिण्यातच निघून जातात. बरोबर आहे का चुकीचं आहे? मग ह्या विद्यार्थ्यांच्या एवढ्या कलाकृती कशा करायच्या? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. बरोबर आहे सर. हा बरोबर आहे सर. बरोबर आहे. का झोपले सगळे मस्तपैकी आवाज आलाय कानात हेडफोन टाकलाय गुई 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 करायलाय सकाळचे वेळ असतो झोपी गेले बिले का? नाही सर. हा वरनं फॅन बिन एसी बीसी चालू आहे घरामध्ये मस्तपैकी टेक्या देऊन बसलाय घरच्यांना वाटायला अभ्यास करायला लागले ऑनलाईन तास करायला आणि हे म्हणजे हो आम्ही म्हणतो इथं जॉईनच आहे नाही ना असं काय? नाही नाही. नाही तर बघा व्हायचं काय करायला तर काय नाही सर व्हिज्युअलायझेशन करलोय म्हणणार आम्हालाच असं होता कामा नये. मग ह्या गोष्टींचा वापर करून आपल्या वर्गामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं शिकवावं लागणार आहे. कारण होतं कसं बघा कर्णबधीर बालकं ही सर्वसामान्य बालकांबरोबर शिकतात बरोबर आहे, परंतु त्यांच्याकडे थोडं विशेष असं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अध्यापन पद्धतीमध्ये जास्त काय बदल करायचा आहे तर त्याच्यासाठी हावभाव हालचाल आपल्या ओठांचा त्यांना स्पष्ट दिसणं अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याला दिसल्या पाहिजे. अशा मुलांना लहान लहान आणि स्पष्ट वाक्यात त्यांना बोलता आलं पाहिजे आपल्याला. आपले हावभाव संकेत यांचा वापर करून आपण शिकवलं पाहिजे बरोबर आहे. आणि जी काही दृश्य साधनं आहेत व्हिज्युअल एड्स त्याचा वापर केला गेला पाहिजे जेणेकरून मुलगा पाहून शिकेल बरोबर आहे. आणि आपण जे काही धडा शिकवत आहोत त्याला छोट्या छोट्या टप्प्यामध्ये किंवा छोट्या छोट्या घटकामध्ये त्याला विभागून त्याला शिकवलं पाहिजे. म्हणजे काय होईल त्याच्यामुळं की मुलगा विश्लेषण पद्धतीने शिकेल. कारण विश्लेषण पद्धतीमध्ये काय करतो आपण छोटे 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 भाग करतो आणि शिकवतो. विद्यार्थ्यांचा पुनरावृत्ती होईल रिपिटेशन होईल त्याचा सराव होईल याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. अशा मुलांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. सकारात्मक पॉझिटिव्ह वेज त्यांच्यामध्ये निर्माण केल्या गेल्या पाहिजे. त्याला आधार दिला पाहिजे हे की नाही. आणि अशा मुलांना त्यांच्या गतीनं शिकवायचं आहे. त्याचबरोबर अशी मुलं जर असतील तर आपण गट पाडायची आणि एक हुशार मुलगा ह्यांच्याबरोबर सोडायचा. म्हणजे आपण गट पाडत असताना जास्तीत जास्त 4 आणि कमीत कमी 3 विद्यार्थ्यांचा गट पाडून आपण अशी विद्यार्थ्यामध्ये मग तो हुशार असू दे नाही तर काहीतरी त्याच्यामध्ये एक हुशार टाकला आणि त्याला मग लीडर करायचं त्या ग्रुपचा आणि त्याला शिकवायचं. पहा तुम्ही पण तुमच्या शाळेमध्ये ही पद्धत अवलंबवू शकता. सहकार्यात्मक अध्ययन कोऑपरेटिव्ह लर्निंग पण हे करत असताना विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट पाडायचे. आता ही गट पाडतो आपण जेव्हा ते 3 ते 4 मुलांचं पाडायचं. एखादा कच्चा मध्यम आणि एक हुशार मुलगा. मग ह्याच्यामध्ये काय होतं की हा हुशार मुलगा इतर बाकीच्या मुलांना शिकवतो त्यांच्या गतीनं शिकवतो. आपण शिकवलेलं मुलांना जितकं जास्त किंवा फास्ट समजत नाही तितकं त्यांच्या मुलांना शिकवलेलं खूप फास्ट आणि लवकर समजतं. पहा तुम्ही करून एकदा तुम्ही शिकवलेलं गणित मुलांना कळत नाही परंतु त्यांच्या आसपास असणाऱ्या मुलांनी त्यांच्याच मित्रांनी त्याला जर शिकवलं तर लगेच लक्षात येतं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ओळखून अशा मुलांना ग्रुप लर्निंग करून तुम्हाला शिकवावं लागेल. मग यांच्यासाठी शैक्षणिक साधनं जी आहेत हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मुलांना त्यांच्या श्रवण यंत्र असलं पाहिजे. हेडफोन्स वगैरे अशा गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्या पाहिजे. आता येलगुलवार प्रकाश येलगुलवार शाळेमध्ये तुम्ही जर जाऊन आला असाल तर त्यांच्यासाठी बघा कसे मस्तपैकी असे हेडफोन्स आहेत आणि त्यांना शिकवण्याची किंवा त्यांच्यासाठी जी बैठक व्यवस्था आहे वर्ग अशा मुलांना 3 ते 4 मुलांचाच वर्ग असतो. असे काही 100 मुलं असतात असं नाहीये. मग त्या मुलांना राऊंड टेबल मध्ये बसवलं जातं. मध्ये ते अशा सिस्टीम असतात की त्या 4-5 मुलांना त्या 4-5 मुलांचे हेडफोन्स त्या मशीनला जोडता येतील. जे शिक्षक बोलणार आहे ते माईक मध्ये बोलतो आणि ह्या मुलांना त्यांच्या हेडफोन्स मध्ये ऐकू येतं. त्यांना काही जर अडचणी असेल तर ते सांगण्यासाठी त्यांच्याकडे बेल हातवारे करून सांगणं अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत जेणेकरून तो मुलगा त्याच्या श्रवण दोषावर मात करू शकतो. म्हणून आपण काय करायचं आहे शिकवत असताना जास्तीत जास्त
चित्रांचा, तक्त्यांचा, नकाशांचा, आलेखांचा अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. जास्त करून आपण जर फ्लॅश कार्ड वगैरे वापरले तर त्या मुलांना लवकर समजेल आणि ती चित्र काढणार आहे, जे काही वस्तू दाखवणार आहोत त्या प्रत्यक्षात त्यांना हाताळायला जर दिल्या तर अजून त्याचा फायदा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मोठ्या अक्षरामध्ये मोठ्या मोठ्या ठळक अशा गोष्टी दिसतील अशा मोठं आकार त्याचं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अशी मुलं जर आपल्या वर्गामध्ये असतील ना तर त्यांच्यासाठी आपण जे काही फळ्यावर लिहिणार आहोत त्याचं जे लेखन आहे ते थोडं मोठ्या अक्षरामध्ये काढलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना स्पष्ट दिसलं पाहिजे. अशा मुलांना तुमच्या कम्प्युटरच्या माध्यमातून शिकवायचं आहे. त्यांना मल्टीमीडिया आणि अॅनिमेशनचा वापर करून आपल्याला शिकवता आलं पाहिजे. अशा मुलांना त्यांच्या श्रवण कौशल्यावर मात करण्यासाठी मल्टीमीडिया पॅकेज वेगळा मिळतो, तो अवेलेबल करून तुम्ही दिला गेला पाहिजे. अशा मुलांची जी काही आवड वगैरे आहे ती गायन, वादन याच्यामध्ये लावायचं आहे, जेणेकरून ही मुलं त्याच्यामध्ये गुंतून जातील. या मुलांना वेगवेगळ्या वस्तूंची, वेगवेगळ्या पार्टची जी काही नमुने आहेत, मॉडेल्स आहेत ते आपण दाखवता आली पाहिजे. त्याचबरोबर अशा मुलांना पक्ष्यांची, प्राण्यांची आवाज रेकॉर्ड करून ठेवलेले असतात ना, ती ऐकवा, म्हणजे त्यांना छान वाटतं. कर्णबधीर मुलं जी आहेत यांच्या शेजारी 100% आपण काय करायचं आहे, एखादा हुशार मुलगा बसवायचा आहे, जेणेकरून तो त्याला गाईड करू शकेल. ह्या मुलांचं अक्षर वगैरे तर छानच असतं आणि ती व्यवस्थित, म्हणजे आता समजा कधी कधी ह्यांची अक्षर चांगली नसली आणि तुम्ही ज्याला शेजारी बसवले त्याचं बी अक्षर घाण असेल, व्यवस्थित नसेल, तर त्याला काय करणार आहे. म्हणून आपण जे काही शेजारी मुलगा बसवणार आहे शक्यतो तर चांगला असला पाहिजे, हुशार असला पाहिजे, त्याचं अक्षर तरी किमान ठळक तरी असलं पाहिजे, जेणेकरून हे त्याचं अनुकरण करून गोष्टी काही समजू शकतो. ह्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या केल्या पाहिजे. अशी मुलं बघा, कर्णबधीर मुलं असतात किंवा कोणतीही अपंग मुलं असतात, कधी त्यांना तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. ह्याला काय येतंय, हे असंच आहे. खरं तर ही मुलं खरी बुद्धिमान असतात. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि त्यामध्ये तुम्ही थोडं त्याला प्रेम द्या, सहानुभूती दाखवा, त्याला समजून घ्या आणि चांगल्या सवयी लावा. ही मुलं ऍक्च्युअल लगेच लक्षात ठेवतात आणि ती मुलं हुशारच्या लाईन मध्ये येऊ शकतात. आपण काय करतो, आपण तुच्छतेच्या नजरेनं त्याच्याकडे पाहतो, त्याच्यामुळं तो आपण कमीपणा केल्यामुळं ही मुलं थोडी थोडी मागं सरकतात. त्याच्यामुळं तसं न करता, आपण त्या चुका न करता आपण त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. बालकांचा सर्वांगीण विकास करायचा आहे आपल्याला, त्यांना स्वतंत्र आत्मनिर्भर बनवायचं आहे. समाजामध्ये ही मुलं सन्मानानं जगली पाहिजे, सक्षम बनली पाहिजे, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हेच उद्दिष्ट आपण लक्षात ठेवून मुलांना शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करायचा. मग लक्षात घ्या, कर्णबधीर मुलांसाठी प्रशिक्षण देताना शिक्षकांना सूचना द्या. त्यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे. एवढं पण सोपं नाही कर्णबधीर बालकांना शिकवायला. एखादं प्रशिक्षण यांना पण झालं तर ह्या प्रशिक्षणामध्ये काय सांगायचं आपल्याला, की शिक्षकांना नेहमी, म्हणजे ती सूचना ही शिक्षकांसाठी आहे. कुठल्या, जे कर्णबधीर बालक आपल्या वर्गामध्ये आहेत त्याचं समजून शिकवत असतात, अशा शिक्षकांनी नेहमी सावकाश शिकवायचं आहे. बडबड करून फास्ट करून संपवायचं नाही, कारण सर्वसामान्य मुलं नसतात, ही थोडी वेगळी मुलं असल्या कारणामुळं सावकाश शिकवायचं आहे. आवाज एकदम स्पष्ट असला पाहिजे, तिथले तिथे गुईंग 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 करणारा आवाज नको आहे. एकदम सुयोग्य तालात, सुरात, आहे की नाही, थांबत थांबत आवाज स्पष्ट करून तुमच्या भावना त्याच्यापर्यंत दिसल्या पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला शिकवायचं आहे. कधीही बघा, मुलांची जर तयारी करून घेत असताना त्याला नजर फिरवत असताना, म्हणजे मुलगा जर वाचन करत आहे कर्णबधीर बालक, तर व्यवस्थित त्याची नजर गेली पाहिजे. म्हणून नेहमी त्याला शिकवत असताना डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली अशी नजर त्याची फिरता आली पाहिजे, त्याचे बुबुळ फिरले पाहिजे, याची त्याची तयारी करून घ्यावी लागणार आहे. अशा मुलांना जर शक्य वाटेल तर हात धरून लेखन करायला किंवा गिरवायला शिकवायचं आहे. आणि हे शिकवत असताना डावीकडून उजवीकडे आपला डावा आणि त्या समोरच्या वहीचा डावा उजवा सेमच असतो. आणि डावीकडून उजवीकडे लिहिण्यास
तुम्हाला शिकवायचा आहे, तसा सराव करून तुम्हाला घ्यायचा आहे. करणेमधील जी मुलं असतात त्यांना फक्त शिकवू नका, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एखादं व्यवसायासाठी मार्गदर्शन करा. कारण या मुलांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा जगता आलं पाहिजे. म्हणून अशा मुलांना व्यावसायिक मार्गदर्शन करा, जेणेकरून ही मुलं ऑटोमॅटिकली पुढे स्वतःच्या पायावरती उभे राहतील. आता या मुलांना सहजपणे मिळणारी जी काही पानं, फुलं असतील, कवड्या असतील बघा आपल्याकडे, खडे असतील किंवा बिया असतील, या वस्तूंचा साठा करायला लावायचा आणि त्या गोष्टींचा अध्यापनामध्ये वापर करायचा. म्हणजे आता आपण जर लहान वर्गावर शिकवत असो तर बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, संख्यांची ओळख, मोजणी करणं, अशा वेळेस अशा गोष्टींचा वापर करून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. त्याचबरोबर ह्या मुलांना त्यांच्या सेन्सर जे आहे त्यांचे, आपण ज्याला आपण काय म्हणतो ज्ञानेंद्रिय आहे की नाही, त्या ज्ञानेंद्रियांचा योग्य वापर करण्यासाठी त्यांना शिकवायचं आहे. जसं की गंध असेल, चव असेल, स्पर्श असेल, अशा संवेदनांचा वापर करायला त्यांना शिकवायचा आहे वेगवेगळ्या. ही मुलं जेव्हा विषय बदलतात तेव्हा कर्णबधीर मुलांना याची जाणीव करून द्यायची की आता मी गणित संपलं बाबा, मी आता भूगोल शिकवा लागलो, मी आता इंग्रजी शिकवा लागलो, नाहीतर चालू आपलं मध्येच, असं होता कामा नये. ह्या मुलांच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि ते जाणून घेऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या मुलांना सुद्धा भावना असतात की नाही. म्हणून अशा मुलांना शक्यतो आपण त्यांच्या भावना दुखतील, त्यांच्या भावनांना ठेच पोहोचेल असं कोणतंही वर्तन, असं कोणतंही वाक्य वापरायचं नाहीये. नाहीतर आपल्याला सवय असते पहा, एखाद्याला अपमानित करून गप बसवायची. गप बहिऱ्यातलं काय कळतं, गप मूर्खा, गप गाढवा, असं काही ना काही बोलून आपण त्याला गप बसवतो, पण हे चुकीचं आहे. अशा मुलांना थोडंसं प्रेम द्या. अशा मुलांच्या मध्ये एक सामाजिक बांधिलकी, जगाचं नाही तर किमान त्या मुलापुरतं तरी बाळगा आणि त्याला आपलं आहे, आपल्यातलंच एक आहे असं समजून हे करा. पण अशी जी बालकं असतात ती हुशार असतात बरं का, फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. तुम्ही तुमच्या आसपासमध्ये पाहिलं सुद्धा असेल की अशी मुलं असतात, खरं आहे, आणि ही हुशार सुद्धा असतात. अजून कुणाला हो ह्या कर्णबधीर बालकाबद्दल काय सांगायचं, बोलावंसं वाटतं का? हो सर, ते पहिलेच्या काळी दूरदर्शनवर मुक्यांचं बातम्या येत होतं, ते हातानं वगैरे मागं पुढं हात करून बोलत हा, होते बघा. हा. साईन लँग्वेज, साईन लँग्वेज. सर आमिर खानचं पाणी फाउंडेशन का नाम फाउंडेशन मध्ये ते ही कामाची प्रार्थना, ते मुलं सगळे कर्णबधीरच होते बघा. ते हा, हा. गाणे, Yes, yes. संगीत वाद्य वगैरे करणारे. हा. आपल्याला असं थोडी एक सामाजिक बांधिलकी आपल्याला पण बाळगायची आहे. आणि इतकं अति पण बाळगू नका बरं का. म्हणजे कधी काय होतं, अशा बालकांना जर तुम्ही खूप सहानुभूती दाखवली की त्यांना ते आवडत पण नाही. नाही, एखाद्याला आपण मदत करायला गेलो की त्याला आवडत नसते. त्यामुळं जास्तही नाही दाखवायचे आहे, नाही असं नाही, परंतु अति केल्यामुळं त्या बालकांना वाटतं की आपण खूपच स्पेशल आहे काय, की मग आपल्याला मग ते वेगळंच सोचायला लागतात, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण व्हायला लागतो. मग इतकं पण नाही. तर त्या मुलांप्रती तुम्ही थोडं प्रेम दाखवा, सहानुभूती दाखवा आणि आपलंसं करून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या अपंगत्वाकडे जाऊयात आणि तो प्रकार आहे म्हणजे मतिमंद बालक. आता ही मतिमंद बालकं असतात कशी, ओळखायची कशी, आहे की नाही? खूप छान. आता ह्याच्या समोर पण आपला एक चॅलेंज असतो. आता ही जी मतिमंद आहेत, मतिमंद, ऍक्च्युअल मतिमंद म्हणजे काय आहे, की याची जी गणना असते की नाही, म्हणजे ही मतिमंद मुलं जी ओळखली जातात, गणली जातात, ती जडबुद्धीमध्ये पण व्यक्त करता येत नाही किंवा त्याच्यामध्ये काउंट करता येत नाही. जडबुद्धी व्यक्तीमध्ये त्याची गणना पण करता येत नाही, परंतु त्यांच्यामध्ये जर जन्मापासून किंवा बाल्यावस्थेपासून काय म्हणतो आपण त्याला, बुद्धिमंदत्व असेलच. आणि हा जो काही दोष असतो तो इतका प्रकट असतो की त्यांच्या किंवा इतरांच्या रक्षणार्थ त्याची काळजी जी आहे, म्हणजे त्यांचं संरक्षण जर करायचं असेल, त्याची देखरेख करायची असेल, नियंत्रण करायचं असेल, तर ते इतरांनी करावं लागतं. ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. लहान मुलांबाबत जर अशा मतिमंदत्वामुळं त्यांना सर्वसामान्य शाळेतील शिक्षणापासून काहीच फायदा करून घेता येत नाही. अशी व्यक्ती असते ती मतिमंद असते.
मतिमंद ही जी आहे ही एक शारीरिक अवस्था आहे, तो आजार नाही आहे. सर्वसामान्य व्यक्तींचा बुद्ध्यांक हा 90 ते 110 असतो. तर मतिमंद व्यक्तींचा बुद्ध्यांक हा 70 पेक्षा कमी असतो. आणि ह्या मतिमंदाचे मुख्यत्वे 3 प्रकार पडतात किंवा त्या मुलांचं 3 वर्गामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. एक आहे अल्पबुद्धी किंवा मंदबुद्धी. अल्पबुद्धी किंवा मंदबुद्धी की ज्याचा बुद्ध्यांक 50 ते 75 असतो. हे जी मुलं आहेत ती काही प्रमाणामध्ये शिक्षण घेऊ शकतात, सोपे विषय त्यांना कळतात, परंतु सामान्य वर्गामध्ये हे शिकू शकत नाहीत. अल्पबुद्धी जी आहे, अल्पबुद्धी म्हणा किंवा मंदबुद्धी, त्यांचा बुद्ध्यांक 50 ते 75 असतो. अशी मुलं शिक्षण घेऊ शकतात, त्यांना सोपे सोपे विषय कळू शकतात, परंतु ही मुलं सर्वसामान्य शाळेमध्ये किंवा सर्वसामान्य वर्गामध्ये बसून शिकू शकत नाहीत. अशासाठी वेगळ्या वर्गाची आपल्याला काय म्हणतो त्याला, वेगळ्या वर्गाची आपल्याला सोय करावी लागते. त्यानंतर येतात जडबुद्धी. जडबुद्धीची जी मुलं आहेत यांचा बुद्ध्यांक 25 ते 50 असतो. किती असतो? तुम्ही लिहून घेतात असं गृहीत करतोय, माहित असावं बरं का, नुसतं कानानं ऐकून सोडू नका, काही गोष्टी टिप्पणी करत चला. जडबुद्धी दुसरा प्रकार त्याच्यामध्ये येतो, तो म्हणजे जडबुद्धीचा, ज्याचा बुद्ध्यांक 25 ते 50 असतो. अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता येतंय, परंतु यांच्यासाठी स्वतंत्र वर्ग लागतो, वेगवेगळ्या पद्धती लागतात. संपूर्ण समाजामध्ये समायोजन यांचं होऊ शकत नाही, परंतु घरामध्ये यांची तडजोड होते, घरामध्ये यांना समजून घेतलं जातं, काय इलाज नाहीये. जडबुद्धीचा आहे तो. आणि शेवटचा प्रकार येतो तो म्हणजे निर्बुद्ध, ज्याचा बुद्ध्यांक 0 ते 25 असतो. हा पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतो, याला काही प्रशिक्षण देता येत नाही. एकदम जडबुद्धी, याला उठता बसता चालता फिरता काही येत नाही, याला दुसऱ्यावरच अवलंबून आहे. काय प्रशिक्षण देणार आहे? कुछ भी नाही. म्हणजे ते मतिमंदाचे 3 प्रकार. पहिला प्रकार आला अल्पबुद्धी किंवा मंदबुद्धी, दुसरा जडबुद्धी आणि तिसरा आहे तो निर्बुद्ध. काय लक्षात घ्यायचंय माहितीये का, तर प्रश्न असा पडला होता मागच्या वेळेस, निर्बुद्धचा बुद्धी गुणांक किती असतो? आलं का लक्षात? त्याच्यामुळं अल्पबुद्धी, मंदबुद्धी किंवा जडबुद्धी आणि निर्बद्ध बुद्धी म्हणजे बुद्धीच नसणारा, ज्याला बुद्धी नाही असा त्याचा बुद्ध्यांक 0 ते 25 असतो. आता आपण याचे 4 प्रकारामध्ये पण वर्गीकरण करू शकतो. 4 प्रकारामध्ये वर्गीकरण करू शकतो. एक असं आहे सौम्य मतिमंद, मध्यम मतिमंदत्व, तीव्र मतिमंदत्व आणि अतितीव्र मतिमंदत्व. अशा तिन्ही ह्याच्यामध्ये सुद्धा आपण याचं वर्गीकरण करू शकतो. आता अतितीव्र मतिमंदाला काय असतं, पूर्णपणे त्याला आधाराची त्याला काय म्हणतो आपण त्याला, दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे पूर्णपणे एक माणूस लागतोच त्याचा. तुम्ही तुमच्या आसपासमध्ये अशी कधी मुलं पाहिलीत का बघा, ही मतिमंद बघा, त्यांचं शरीर पूर्णपणे असं चालत नाही, आहे की नाही, ते दुसऱ्यावरच अवलंबून असतात, ते सांगितलेले पण त्यांना ऐकू येत नाही किंवा ऐकू आलं तर त्याचं काहीच करू शकत नाही. अशी बघा किती जडत्व असणारी बालकं तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही पाहिलेली आहेत का? पाहिलेली आहेत का? हो सर, पाहिजे. ऑब्झर्वेशन केला का तुम्ही, कशी दिसतात काय, कधी पाहिलं का? मी तुम्हाला तुमच्या सोलापूर मधल्या ठिकाणाची कुठल्या ठिकाणावर कशा पद्धतीचा माणूस दिसतो तो पण सांगू शकेल, एरिया पण सांगतो कुठल्या एरियामध्ये दिसतात. हा सांगा सांगा. भानुमते माईक चालू करून बंद केला. पाहिजे नाही सर तुम्ही अशी त्यांचं डोकं माणसं? वगैरे मोठं असतो. सर हा ते त्या बालकाचं डोकं मोठं असतो हा आणि सारखा हातपाय हलवत असतात. हा. तोंडातून लाळ गळत असते सर. हा तोंडातून लाळ गळत असते. येस येस येस. अजून त्यांचं आपल्या बोलण्याकडे लक्षच नसतं, आपण काही बोललं तरी ते त्यांच्या त्याच्याच नादात असतात. हा, ते त्याच्यात नादात असतात. हा. अशी माणसं, आता ही काही लहान मुलंच असतात असे नाही, असे माणसांना घरचे पण कंटाळतात हो. अशी माणसं सांभाळताना घरचे सुद्धा टोटली कंटाळतात. सुरुवातीला त्याचं लाड करावं असं वाटतं, हे होतं सगळं, ते एकुलते एक असतं किंवा दुसरा पण झाला तर तो तसाच असतो.
तर ही मुलं नाईलाजानं पालक वयाच्या 5-10 वर्षापर्यंत सांभाळतात. त्याच्यानंतर त्यांना ते नकोसं वाटतं. मुलगा मोठा होत जातो तसं ते त्याचं सांभाळणं, त्याचं करणं अवजड होऊन जातं. लहान असेपर्यंत त्याला उठवून बसवू शकतो, इकडे नेऊन तिकडे ठेवू शकतो. लहान मुलाला मग मोठं झाल्यानंतर काय उचलणार आहे आणि किती करणार आहे? आई असते, शेवटी त्याची माया असते, परंतु त्याला सुद्धा त्या मुलांचं शरीर उचलणं, इकडून तिकडं ठेवणं अवघड होऊन जातं. घरामध्ये आईच असते त्यामुळे तिलाच करावं लागणार आहे की नाही? मग आता मी माझ्या डोळ्याने अशी कितीतरी घटना पाहिलेल्या आहेत, की यांना कुठे ना कुठे सोडून दिलं जातं. ह्यांच्या शाळेमध्ये ह्यांना माहित पण नसतं की त्याला सोडलं तर ते शिकवतात. हे जड होऊन जातात. तर हे एकदा तरी मी मध्यरात्री भर रस्त्यामध्ये निर्माण जिथं माणूस नाही अशा रस्त्यामध्ये याला सोडलेलं पाहिलं होतं. पहा, हे कशी लोक कुठे कुणाला सोडतील ना हे सांगता येत नाही. मग अशी माणसं जेव्हा समाजामध्ये फिरतात पहा, त्या चिंध्या बोचके घेऊन असे फिरताना तुम्हाला दिसतात. काही माणसं तो जो तुमचा एरिया आहे कुठला बघा, शिवाजी चौकातला आतला जो आहे की नाही काळी मस्जिदच्या पलीकडला भाग, तिथून जे आतमध्ये एक रोज माणूस एक बघा असा तिथून कुठेपर्यंत वरचा जो सळी मारुतीचा एरिया आहे तिथपर्यंत असा एक माणूस चालताना तुम्हाला दिसतो. वेगाने पुढे जातो, मध्येच हात उभारतो, हातवारे करून काहीतरी बडबडतो, परत तो थांबतो, परत रिवर्स येतो, परत तर करत जातो, परत उभारतो, परत काहीतरी लेक्चर दिल्यासारखं करतो, झालं. तुम्ही अशा माणसांचं ऑब्झर्वेशन पण करा. आता तुम्ही म्हणताल तर तुम्ही त्याचंही ऑब्झर्वेशन एवढं कधी केलं? मी याचं ऑब्झर्वेशन जवळजवळ अर्धा तास, पाऊण तास करतो. उगाच बघायचं त्याच्याकडे, ऑब्झर्वेशन करायचं. शिकायचं ना, आपण ह्याच्यातून पण शिकू शकतो. नुसतं शिकवताना असं वहीतलं, पुस्तकातलं वाचून तुम्हाला सांगू शकत नाही. तर प्रत्यक्ष रियालिटीमध्ये दिसणारी माणसं, व्यक्ती हे थोडे मतिमंद वेगळे असतात. सोलापूरचं आपलं जे विश्रामगृह आहे की नाही इकडलं जुनं, म्हणजे 7 रस्त्याचा कोपऱ्याचा, तिथे एक बरोबर संध्याकाळच्या 4 वाजण्याच्या किंवा 5 वाजण्याच्या सुमारासामध्ये त्या फुटपाथवरती एक माणूस येतो, उभा राहतो, आमदार असल्यासारखा आवानतो आणि हातवारे करून असं भाषण वगैरे देतो पहा. अरे! आणि बरोबर तुम्ही जर बघत आहे असं वाटलं, तर अजून चांगलं जोरानं, जोशानं तो भाषण वगैरे देतो. अशी माणसं तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात. फक्त इथंच नाही, एसटी स्टँडमध्ये अशी माणसं सोडून दिलेली असतात. त्यांना ते भीक मागायचं हेही कळत नाही. ते मागितले तर किंवा त्यांना काहीतरी तुम्ही दिलं तर ते घेत नाही. काय दिलं तरी फेकून देतात किंवा काय झालं त्यांना ते कळत पण नाही. असा हा विद्रूपपणा ह्या माणसामध्ये आपल्याला दिसताना किंवा पाहताना दिसून येतो. मग ही जी मुलं आहेत, ती सौम्य आहेत. आता आपण 4 प्रकार पाहिले की नाही? सौम्य, मध्यम, तीव्र आणि अतितीव्र. त्यातलं सौम्य आणि मध्यम प्रकारची जी काही मतिमंद मुलं आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देऊ शकतो. प्रशिक्षण देऊन त्यांना कळेल. परंतु या मुलांना आपण पूर्व प्राथमिक शिक्षणाची यांना फार आवश्यकता असते. त्याच्यानंतरचं जे शिक्षण आहे पूर्व प्राथमिकच्या नंतरचं ते त्यांना अवघड आहे. या बालकांच्या जे काही समाजामध्ये ही बालकं जेव्हा वावरत असतात, तेव्हा त्यांच्या भावनांवर नियंत्रण कसं करायचं, स्वावलंबन कसं राहायचं, आपल्या ज्या काही वर्तनामध्ये येणाऱ्या समस्या आहेत, मग त्यावर काय उपाययोजना कराव्या लागतील, अशा व्यक्तींना त्या गोष्टींचं ट्रेनिंग देऊन अशा व्यक्तींना उपचार त्यांच्या तज्ञ मानसशास्त्रज्ञानाच्या साहाय्यानं त्यांना करायचं आहे. त्याला आपण एक आधार देऊ शकतो. त्यांच्यामध्ये एक नवनिर्मिती, एक उमेद जगण्याचं दाखवून देऊ शकतो. पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमामध्ये अशा विद्यार्थ्यांच्या जी सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या विद्यार्थ्यांना, मतिमंद विद्यार्थ्यांना आपण शिकवत आहोत. यांच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त शब्द, स्पर्श, रूप, रंग, गंध अशा ज्या काही संवेदना आहेत त्या वाढवण्यासाठी, शरीराच्या हालचालीवर नियंत्रण करण्यासाठी, त्यांना चांगल्या सवयी आत्मसात करण्यासाठी आपण फक्त प्रयत्न करायचे आहे. बाकी त्यांना काय ज्ञान शिकवायचं नाही, त्यांना काय शेअर मार्केट शिकवायचं नाही, त्यांना काय इंजिनियर बनवायचं नाहीये. अशा मालकं जी आहेत ना, फक्त त्यांचं दैनंदिन व्यवहार त्यांना व्यवस्थित करता आलं पाहिजे याच्यासाठी त्यांना गाईडलाईन दिली जाते. कारण मतिमंद आहेत, टोटली त्यांना काय तुम्ही ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, एम स्क्वेअर शिकून जाणार नाही. त्यांना दैनंदिन जीवनासाठी जे लागणारे ज्या गोष्टी आहेत तेवढ्या त्यांना व्यवस्थितरित्या शिकवायचं आहे. कारण त्यांना स्पर्श केलेला कळत नाही, स्पर्शाचे प्रकार कळत नसतात, ते तुम्हाला शिकवावं लागणार आहे. मतिमंद जी मुलं आहेत यांच्यासाठी तुम्हाला शालेय प्रशिक्षण द्यावं लागेल आणि हे शालेय प्रशिक्षण देत असताना 6 वर्ष वयाच्या मतिमंद मुलांचं मानसिक वय
आता आपण काल पाहिलं की नाही, मानसिक वय आणि शारीरिक वय. शारीरिक वय आणि मानसिक वय हे जर सर्वसाधारणपणे सारखंच असेल तर तो विद्यार्थी सामान्य बालक असतो 90 ते 110च्या मध्ये, बरोबर आहे. आणि शारीरिक वयापेक्षा जर त्याचं मानसिक वय जर जास्त असेल तर तो मुलगा प्रतिभाशाली किंवा प्रतिभावंत मुलगा होऊ शकतो का, तर त्याचा बुद्ध्यांक 110च्या वर जातो. परंतु जर शारीरिक वय आणि मानसिक वय, शारीरिक वयापेक्षा मानसिक वय जर कमी असेल तर तो बालक सर्वसाधारण बालक नसतो, तो मतिमंद किंवा गतिमंदकडे जाऊ शकतो. मग 6 वर्षाचा जर मुलगा असेल, तर बघा मतिमंदामध्ये ओळखायचं असेल, 6 वर्षाचा जर मुलगा असेल तर अशा मुलांचं मानसिक वय हे 3 किंवा 4 वर्षाच्या मुला इतकंच असतं. पण अशी मुलं जेव्हा 7 किंवा 8 वर्षाची होतात तर त्याला शाळेमध्ये उशिरा टाकणं योग्य ठरत असतं. कारण अशा मुलांना त्यांच्या वयातल्या इतर मतिमंद मुलांच्या वर्गाबरोबर त्याला शिकता आलं पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ह्या मुलामध्ये काय स्पर्धा असणार आहे, असते का? आपली ही मुलं जी शिकत असतात ही मुलं इतर मुलांबरोबर स्पर्धा करतात का? इतर मुलांबरोबर आवाज येत नाही आहे तुमचा. तुमचा माईक म्यूट झालाय. येते का आता? येते आवाज? हो आता ओके ओके. आता ही जी मुलं कुठपासून बंद झालं कुणास ठाऊक. आता पहा, ही जी मुलं आपण वर्गामध्ये जी असतात की नाही, वर्गामध्ये आपली सर्वसामान्य बालकं असेल तर की एकमेकांबरोबर स्पर्धा करतात. तुला येत आहे का, मला येते, मी हुशार आहे का, तू हुशार आहे. ही मतिमंद बालकं जर एका वर्गामध्ये असतील तर ही बालकं एकमेकांबरोबर स्पर्धा करतील का हो? करतील का? सर्वसामान्यपणे विचार करा, तुम्ही करतील का? नाही करत सर. हा. पण अशा मुलांना त्यांच्या अनुभूतीप्रमाणे त्यांना ते शिकून घेण्याचा त्यांना प्रयत्न करायचा आहे. आणि ही प्रयत्न करत असताना मतिमंद बालकं त्यांना शिकण्यापेक्षा यांना जगण्याचं शिक्षण द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर एखादा व्यवसाय करून हे स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील यावर त्यांचं भर द्यावं लागणार आहे. यांच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा, दृकश्राव्य साधनांचा, मल्टीमीडिया पॅकेजचा वापर करून, त्याचबरोबर खेळणी म्हणा, फ्लॅश कार्ड म्हणा, याचा वापर करून अशा मुलांना शिकवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. तुमच्या अध्यापन पद्धतीमध्ये सुद्धा यांचा बदल करावा लागणार आहे. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मुलांसाठी जे काही शिक्षक असतात हे वेगळे असतात. बरोबर आहे का चूक आहे? हो, वेगळे असतात. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. याला आपलं बीएड नसतंय. हे आपलं बीएड म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं आहे. यांचं बीएडचं सुद्धा वेगळं असतं. त्याला विशेष स्पेशल बीएड म्हणतात बघा. त्याची सीईटी पण वेगळी असते, माहितीये का? बघा आता मतिमंदच्या शाळा सुद्धा असतात, त्या शाळेमध्ये मुलांना टाकून द्यायचं, मतिमंद मुलांना. टाकून देत नाही. टाकून कसं देणार? म्हणजे सोडायचं आणायचं आपणच. आता आमच्या बाजूला एक पोरगी होती मतिमंद, तिला सोडायचं आणायचं आईच करत होती. हो ते शाळेत थोडं वाढून तिचं डोकं म्हणजे आणणं नेणं, स्वतःचे काम करणं असं करत होती, ते बोलायचं झालं. बरोबर, एकदम बरोबर आहे. मतिमंद बालकांना तुम्ही शाळा जवळ असेल तर ठीक आहे हो. आता मतिमंदांच्या शाळा अशा स्पेशल असतात, तिथं राहण्याची पण सोय असते. अशा बालकांना बघा, तुम्ही जर मी म्हणलं ना ते मगाच्या शाळेचं नाव घेतलं नाही, प्रकाश गुलवार शाळेमध्ये तुम्ही जर गेलात तर तिथं पालकं एकदा का प्रवेशित त्या मुलांना तिथे शाळेत केली की वर्षभर बघायला सुद्धा येत नाही मुलगा आहे का, केला का, काय करताय. इतकी कंटाळून जातात पालकं. पण आपल्या कामामध्ये व्यस्त असतात पालकं. आणि तिथंच म्हणून नाहीये तर सोलापूरमध्ये पण 2-3 ठिकाणी अजून आहे. आणि 2-3 ठिकाणी आहेत, त्यांना सगळ्याला भेटी देऊन आपण पाहिलेलं आहे की ह्या बालकांची मनस्थिती कशी असते, त्याच्याबद्दल पालकांची कशी असते, शिक्षकांची कशी असते, आणि आपली कशी असते. आपण बघायला जातो, तात्पुरतं हळहळ करतो, पण ते जर रोज तुम्हाला सांभाळायचं म्हणलं तर आपण तात्पुरतं बघायला गेलं की हळहळ व्यक्त करतो, किंवा आपल्याला लय त्याच्याप्रती प्रेम ओसंडून व्हायला लागतंय हो, खूप ओसंडून व्हायला लागतं.
परंतु जर त्याच मुलाला तुम्हाला म्हणलं की एक महिनाभर सांभाळा बघू, तुमची मग मनस्थिती कशी असेल? खरं सांगायचं कशी होईल हो? आहे ते कंटाळून जातो. कंटाळून जातो आपण. मग आता रागाने सांगा, करतो. अशा विद्यार्थ्यांना शिकवायचं जर म्हणलं तर शिकवणारा पण कसा असताय? हा, विशेष शिक्षक म्हणून पाहिजे. त्याला चांगली ट्रेनिंग असली पाहिजे, तो ट्रेनर असला पाहिजे. मग तो ट्रेंड असला की मग त्यानं ते संयमानं घेत असतंय, त्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वेज निर्माण होतात, त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच निर्माण होतो, तो विद्यार्थ्याप्रती प्रेम दाखवतो, प्रेम व्यक्त करतो, आहे की नाही? हा, अशा गोष्टी ज्या आहेत तो त्याला बघायला शिकवायला लागतो. मग अशा शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला जर शिकवायचं असेल तर अध्यापन करत असताना प्रत्यक्ष वस्तू दाखवून शिकवावं लागतं अशा विद्यार्थ्यांना, आणि अशा विद्यार्थ्यांना वारंवार सांगावं लागतंय, पुन्हा पुन्हा ते सांगावं लागतंय. त्याच्या अध्ययनाची गती थोडी कमी ठेवावी लागते. आपल्याला काही सिलेबस लगेच पूर्ण संपवून जायचंय असं नसतं ते. त्याला ते शिकेपर्यंत, त्याला समजेपर्यंत शिकवावं लागतं. हं? आणि सारखं सराव करून घ्यायचा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या अध्यापनाच्या उद्गामी पद्धतीचा वापर करायचा आहे. विद्यार्थ्याला स्वयंशोधन पद्धतीचा वापर करायला लावायचा आहे. शिक्षकांनी दिग्दर्शन पद्धतीचा वापर केला पाहिजे, जेणेकरून तो विद्यार्थी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करेल. अशा विद्यार्थ्यांना जेव्हा आपण अध्यापन करत असतो तेव्हा कृतीयुक्त अध्यापन केलं पाहिजे. अध्यापन साधनामध्ये फरक केला पाहिजे. तेच ठेवून तेच वापरून किंवा त्याच अध्यापन साधनावरती वेगवेगळ्या कन्सेप्ट नाही सांगायच्या, तर वेगवेगळ्या कन्सेप्टसाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करून शिकवायला पाहिजे. अशा विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन पद्धती पण करायची आहे. त्यांच्यासाठी वैयक्तिक लक्ष द्यायचं आहे. त्यांच्यासाठी ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल्स वापरायचे आहेत. त्याच्यासाठी कॉम्प्युटर असिस्ट लर्निंग असतं बघा, CAL, ते त्याला शिकवायचं आहे. त्या पद्धतीनं त्याला शिकवायचं आहे. मल्टीमीडिया पॅकेजचा वापर करायचा आहे. अशा मुलांना शिकवत असताना तुम्ही ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून अवघडाकडे, मृताकडून अमृताकडे अशा वेगवेगळ्या नियमांचा वापर करून त्या विद्यार्थ्याला शिकवायचा आहे. सामान्य विद्यार्थ्यांबरोबर अशी मुलं बसवल्यास काय होईल बरं? सामान्य मुलाबरोबर शिकवायचं आता म्हणलं तर काय करावं लागेल? सामान्य मुलांच्या पण बुद्धीवर परिणाम होऊ शकतो ना याचा. असं म्हणू नका हो. हुशार मोर कंटाळून जाते. कंटाळून जात. त्याचं थेरपी पण आहे ना सर, काही ना थेरपी पण दिली जाते ना लहान वयात जर दिसलं तर हे. हो. म्हणून तर मग त्याच्या मुलांना पहिलं ओळखून मग ते, काही मुलं किती जरी ट्रीटमेंट केलं ना मॅडम, ते दुरुस्त पण होत नाही. पण काय वेळेस काय होतं, पालकांना पण कळत नाही काय करावं आहे, किंवा खर्च जास्त व्हायल्यामुळं मग ते पण गोष्टी करू शकत नाहीत, आहे की नाही? मग अशा मुलांसाठी जर त्या वयामध्ये त्या गोष्टी मिळाल्या, ट्रीटमेंट वेगळी मिळालं, वेगळे डॉक्टर उपचार मिळाले, वेगळ्या डॉक्टरांचा सल्ला मिळाला, तर ही काही बालकं कमी प्रमाणामध्ये, म्हणजे आता एक तर त्यांचा बुद्धी गुणांक हा 70-75 पेक्षा खाली आहे, आणि जास्त येऊन किती येणार आहे वर? वर किती येऊ शकेल? नॉर्मल पर्यंत येऊ शकेल. मग तो नॉर्मल पर्यंत आणण्याचाच प्रयत्न करायचा. असं काय त्याला लगेच प्रतिभाशाली किंवा हे करायचा विचार नाही करायचा. अशा मुलांनी किमान स्वतःच्या गोष्टी स्वतः केल्या तरी खूप झालं म्हणतो मी. त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण ही मुलं पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून राहतात. मग मी सांगताना हे सांगून राहून गेलो, मुलं असतात ना ठीक आहे, पण अशा जर मुली असेल ना, तर ह्या मुली लहान असेपर्यंत सोपं ह्यांना हँडलिंग करायचं. परंतु ह्या मुली मोठ्या झाल्या, वयात आल्या, मग तर अशा मुलांना सांभाळणं वगैरे खूप कठीण होऊन जातं. अशा वेळेस समाजातल्या काही दुष्ट लोकांची वाईट नजर गेली तर त्याच गोष्टीतून सुद्धा त्यांच्यावर अनेक अन्याय आणि अत्याचार होऊ शकतात. आणि अशा शाळामध्ये सुद्धा होताना पाहायला मिळतात पहा. अशा कित्येक घटना आहेत. मतिमंदत्व शाळेमध्ये मुली असेल तर त्यांच्यावरती कित्येक केसेस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे समाजामध्ये कोण कसा कुठं काय करेल काही सांगता येत नाही. म्हणून पालकांची भूमिका याच्यामध्ये खूप महत्वाची असते. अशा मुलांना प्रेम द्या, स्वतःकडे जवळ ठेवून त्याला एक आधार द्या. त्यांना ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या त्या त्यांना सांगा. मग तुम्ही शाळेत जरी टाकत असाल तर शाळेत सारखा संपर्क ठेवा. आता तुम्ही म्हणलं नाही, काही पालक जातच नाहीत वर्षभर. अरे किमान एकदा जा, तसं विचारपूस करा, फोनवर बोला. फोन कॉल सुद्धा करत नाही तो.
खूप असं काय म्हणतो आपण त्याला, तुम्ही त्या कधी त्याच्या सांभाळणारा रेक्टर असतो की नाही, या मतिमंद बालकांना त्याची मुलाखत घ्या, म्हणजे लक्षात येईल की त्यांची पालकं आहेत ना, म्हणतो की नाही आपण, अशा गोष्टी दुरून छान वाटतात, पण प्रत्यक्षामध्ये जर हँडलिंग करायचं असेल ना, तो माणूस त्यावेळेस वैतागतो, नको नकोसं होऊन जातं. मग सांगायला बरं वाटतंय, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना असं करा, त्यांना तसं करा, सांगायला बरं वाटतंय, पण प्रत्यक्षामध्ये करताना प्रत्येक जीव कंटाळून जातो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या समजून घेण्यासारख्या असतात. ठीक आहे, पुढचं पाहूयात आता आपण. पुढचं पाहायचं का थांबायचं आहे? थांबूया सर. नाहीतर असं होऊ नये. बघा मी काय म्हणत आहे, होऊन जायचं. विद्यार्थ्यांचं आहोत आपण सगळे, परंतु विशेष बालकांचं शिकत असताना कधी कधी आपल्यामध्ये पण मंदत्व येण्याची कारण होऊ शकतात. तेच ऐकून तसं होऊ नये म्हणून म्हणत आहे. थांबायचं का पुढचं पाहायचं, अस्थिव्यंग पाहायचा? थांबूया सर. सगळ्यांना काय वाटतं? बघा बाकीचे माईकच बंद आहे का गेले कुठं? आता सर मी पण थांबूया प्री सर. स्कूलला शिकवले, मी अजून मोठ्या स्कूलला नाही शिकवलेलं. हा. तर मग आम्हाला काय असं आढळलं ना लहान वयात, तर आम्ही सांगतो, तर काही पालक त्याला तयार असतात थेरपीला वगैरे, पण काही काही तयारच नसतात. बघा हा. एक जण असं- आहे ते आमच्याकडे नर्सरी प्ले ग्रुप पासून होता तो मुलगा, तो आता सिनियर केजी ला आलाय, पण त्याच्याही लक्षच देत नाही, फक्त येते आणून सोडते. आणि डे केअर पण असल्यामुळे डे केअरचे पण पैसे 2-2, 3-3 महिन्याच्या आधीच देते, पण हा. त्याच्याकडे लक्ष द्यायला येत नाही. सोडून बरं. दिलं म्हणजे दिलं, तर जेवला तो पोरगा पाणी सुद्धा पित नाही. बघा इतकं पाणी म्हणजे आंटी वगैरे पाजायला त्याला घाबरतो होतो खूप, नाही का, त्याला पाणी सुद्धा भीती वाटते, अशा टाईपचा आहे तो. बघा म्हणजे आणि आणि एक अजून अशी केस पाहिलेलं होती आहे, त्याला की हे केलेलं आहे. तुम्हाला वाटतं की हा. नाही आई वडिलांनी हे पाहावं करावं, पण कशी करावं. असतात आणि ती सर इतकं सुंदर आहे, त्याची आई पण तेवढी सुंदर आहे, पण ती काही लक्ष देत नाही, फक्त पैसे देते आणि सोडून जाते, नाही का. आता 2-4 वर्ष सांभाळू शकतो, आता तो 7 वर्षाचा होता आला जवळपास, नाही का. पण नाही, आता इथून पुढे थोडी आपण त्याला हे करणार ना. मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगा आहे तो, मुलगा. हा. मुलगा म्हणलं ना थोडंफार हे होतं, पण मुलगी म्हणलं की पुढं जसं मोठे होत जाईल ना, तसं अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं, अनेक. आणि आमच्या इकडे कसं जास्त करून आयटी सेक्टर असल्यामुळे ना लोकांना नुसतं पैसे आणि कामाचं पडलेलं असतं. म्हणजे किती पैसे पाहिजे तेवढे घ्या, आणि ती मुलं डे केअरला सोडून जातात. सकाळी 9ला सोडतात, ती रात्री 6 वाजेपर्यंत ती पोरं तिथंच असतात. बरं. आता मी बघते ना प्रत्यक्ष. आणि एका मुलाला तर 9 महिन्याचं असताना त्याची आई सोडून जाते डे केअरला, त्याला ऐकायलाही येत नाही, हे आम्ही त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांना कळालं पालकांना. बघा आता ते त्याला आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून सोडून जात असेल, तर त्याच्या सहवासातच किती राहणार आहे हो? आणि सहवासात आणि त्याला काय होतंय काय होत नाही कसं कळणार आहे त्याला? आणि तेव्हा आमच्या आंटीने सांभाळती ना, मग ती त्याला सारखा आवाज द्यायची, त्याचं नाव मल्हार होतं, मल्हार, त्याला खेळणी दाखव, ते पोरगं लक्षच द्यायचं नाही. मग एक दिवस प्रिन्सिपल मॅडमनीच हे केलं की नाही, याला ऐकू येत नाही, त्यांना असं बरीच मुलं आम्ही लहान असतानाच बघतो, तर त्यांना सांगतो पण वेळोवेळी ट्रीटमेंट करा. काही असतात ऐकणारे, काहींना राग येतो, काहींना चीड येते की आमच्या मुलांना तुम्ही असं म्हणता, किंवा काही नाही का, करेक्ट. असंही होतं. आपण मी म्हणतो की नाही, पुस्तकी ज्ञानापेक्षा हे प्रत्यक्ष ज्ञान वेगळं असतं की नाही. अशा मुलांना बघणं सांभाळणं सोपं आहे का? हो, सोपं आहे का? सोपं आहे का? नाही. मग कधी कधी आपल्याला सुद्धा खिन्न होतं हे पाहून, सगळं काय आहे असं. आणि सहसा कधी होतं, शिकलेली आईबाप जर असेल ना, मग तर विचारूच नका. त्या मुलांच्या पोटी त्यांचं थोडंही प्रेम नसतं. आणि नसतं नाही सर. प्रत्येकांचं कसं असतं माहितीये का, एकदम भागदौड़ की जिंदगी है, सभी को पैसा कमाने का आपला है, सगळ्याला पैसा कमवायचा आहे, दुसरं काहीच करायचं नाही. आणि इस भागदौड़ में हम कब अपनों को पीछे छोड़ गए हे पता भी नहीं चलता. आणि आता आमचं काय माहितीये सर, 40 ते 50% मुलं अशीच आहेत, म्हणजे नाही का. मग ही लोक काय करतात, म्हणजे असं म्हणतो आपण, म्हणायचं की गर्भावस्थेत आई असताना आपल्या वेळी किंवा आता काही लोक खेडेगावची म्हणा किंवा आपल्या थोडी आहेत लोक जी काहीतरी चांगली पुस्तकं वाचतात, शिकतात, म्हणून आपली मुलं थोडी तरी चांगली आहेत. पण ही जी आत्ताची पिढी आहे ना, ती नुसती मोबाईल, लॅपटॉप ह्याच्या मागे जी कामं करतात ना, त्याच्याने हा परिणाम होतो असंही कधी कधी वाटतं. हो ना खरे गोष्ट आहे. त्याचा सारखे स्क्रीन समोर, सारखे ते टेक्नॉलॉजी समोर असल्यामुळे नाही का, मुलांकडे ते संस्कारच होत नाही, म्हणजे गर्भसंस्कारच कमी होतात असं वाटतं कधी कधी. नाही ते तर आहेच मॅडम. त्याचबरोबर कसं आहे माहितीये का, वाढला स्क्रीन टाइम जर वाढला ना, तर इतरांबद्दलचं प्रेम, हे जे काही भावना आहे ना, प्रेम ही भावना त्यांची मरून जाते. आणि हल्ली मुलं काय बघतायत,
युट्यूबवर बघतायत. युट्यूबवरती कसे आहेत, छोटे छोटे जरी कार्टून असले तर त्या कार्टूनमध्ये हिंसा खूप प्रमाणामध्ये दाखवली जाते. आता पहा, हो. आता माझा लहान मुलगा कार्टून पाहतो, त्याच्यामध्ये ते की नाही खेळणी मोडायचं वगैरे अशाच गोष्टी पाहतो तो. मग ते मी ब्लॉक करून टाकले, ते चॅनलच ब्लॉक केले. काय होतं, त्या मुलांवरती जे होणारं जे परिणाम आहे, आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे पाहत नाही, त्याच्याकडे मोबाईल दिला काम संपलं. परंतु त्या मुलावरती नेमके कशा प्रकारचे संस्कार होत आहे, तो काय पाहत आहे त्याच्यावरून सगळं महत्वाचं आहे. म्हणजे आपण आपल्याला कळत नाही की आपण आत्ताच त्याचं बी रोपण करत आहोत पुढच्या गोष्टीचं, पुढच्या घटनेचं. जी मुलं आता जी भावनालेस होत आहे, त्याच्यामध्ये इमोशनलच नाहीये. एकाबद्दल सहकार्याची भावना नाहीये, प्रेमाची भावना नाहीये. आता ही मुलं आणून सोडून जातात, निघून जातात. ही पैसा दिला म्हणजे आमची जिम्मेदारी संपली, ते तुम्हीच करायचंय. आपण ते करणाऱ्याकडे तरी काय आहे, त्यानं पण घेते पैसा आणि करा तसंच करते. पण त्या मुलाची होणारी हळसांड त्याचं काय? हो. त्या मुलाला प्रेम मिळत नाही, पैसा देऊन सुद्धा प्रेम मिळत नाही. मग त्यानं कुणावरती करायचं? त्यानं कुणाला आपलंच म्हणायचं, कुणाला आई म्हणायचं? त्या ज्या भावना आहेत ना, त्या आता लोप पावत चाललेल्या आहेत. आणि याला आहे ती आपली लाईफस्टाईल चुकीची चुकीची लाईफस्टाईल, जे आपण पाश्चात्य लोकांचं अनुकरण करत आहोत. अमेरिका, हे बाकीचे जे देश आहेत त्याचं आपण अनुकरण करत आहोत आणि आपल्या संस्कृतीला आपण सोडण्याच्या मार्गावर आहोत. जी भारतीय संस्कृती, जी जुनी भारतीय संस्कृती, जी खूप गाजलेली, एकदम प्रिय असणारी, मातीशी जुळलेली असणारी, त्या संस्कृतीला आपण असं सोडून चाललेलो आहोत. आणि आपण पाश्चात्याचं अनुकरण करत असताना मग आपलं लाईफस्टाईलच नाही तर आपलं खाणं पिणं सुद्धा बदललेलं आहे. जिथं आपण जमिनीवर बसून खाणारी माणसं आज चालता चालता वडापाव खाऊन जगत आहोत. काय तुमच्या त्या खाण्याला आणि कमवण्याला तुम्ही लाखो करोडो रुपये जरी कमवत असाल तरी ज्या संस्काराची गरज आहे ते संस्कार तुमच्यामध्ये रुजवले जात नसतील तर ते कमवणाऱ्या पैशाची किंमत शून्य आहे. काय वाटतं तुम्हाला? हो सर, बरोबर आहे. मी तर म्हणजे बघितलं, 2 वर्ष अनुभव बघितलाय. कधी कधी असे तत्वज्ञान देताना सोपं वाटतं, पण ऍक्च्युअली लाईफ मध्ये जगताना, ह्या स्पर्धेमध्ये जगताना आपल्याला सुद्धा वाटतं की आपण सुद्धा ह्या रांगेमध्ये जायला पाहिजे. आणि कधी कधी आपण ह्या रांगेमध्ये गेलेले सुद्धा असतो, ते आपल्याला कळत सुद्धा नाही. आपण ही ह्या भागदौड़ की जिंदगी में कब भागदौड़ के बन गए पता ही नहीं चलता. अर्ली मॉर्निंग उठते हैं, रात को लेट नाईट सोते हैं आणि दिवसभर नुसती भागदौड़. कधी त्या नाश्त्याचं वेळ नाही माहीत, त्या जेवणाचं वेळ तर ठरलेलंच नसतं, कधी मिळालं ते कसं बसं खाऊन आपण जगत आहोत. मग काय कमी वयामध्ये हार्ट अटॅक येणं, अशा गोष्टी होऊन जातात. मतिमंद बालकं जन्माला काय येतात, ही आपली लाईफस्टाईल आहे हो. आपल्या लाईफस्टाईलमुळे आपण येणाऱ्या आपल्या पिढीवर हे सगळं करत आहोत. बरोबर आहे का? मग आता बघा, आताची होणारी जी लग्न आहेत ती कमी वयामध्ये होत नाहीयेत, हे तर जास्त वय. म्हणजे एकतर आता सध्याला काय पाहिजे, मुलगी मिळत नाहीये आणि मुलगी जर मिळाली की तिथे डिमांड खूप आहे आणि मुलगी खूप शिकलेली आहे. ती मुलगा आता जे शिकण्याच्या नादामध्ये 35-30 कधी निघून गेले कळत नाही. जुळायच्या टायमाला त्या मुलाचं वय 40-42 असतं. मग ह्याला मिळणारी मुलगी काही 16-17 वर्षाची मिळणार आहे? साहजिकच आहे. त्याच लेवलची, तशाच वयाची मिळणार आहे. मग हे वाढतं वय, उशिरा झालेली लग्न आणि मग लवकर अपत्य न होणं असे परिणाम दिसून येतात. आणि झालेली अपत्य ही काही ना काही व्यंग असणारी होतात. या लाईफस्टाईलचा सगळा हा जमाना आहे. जिथं आपल्याला जिथं आपण संयुक्त फॅमिलीनं राहत होतो, ज्या घरामध्ये एकाच घरामध्ये राहत होतो, एका छताखाली राहत होतो, जिथं आजी, आजोबा, काका, काकू, त्यांची लहान मुलं, एकच काका काकू नाही 4-5 काका काकू, मग त्यांची लहान लहान मुलं, अशा संस्कारामध्ये जेव्हा आजी एकत्र बसून त्या चंद्रमाच्या खाली म्हणजे चंद्राच्या प्रकाशामध्ये ही लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी सांगून मुलांना खाऊ पिऊ घालत होती, तिथं आज ही संस्कृती लयास गेलेली आहे. अब हम न्यूक्लियर फॅमिली की ओर जा रहे हैं. हम दो हमारे दो राहिलं नाहीये, हम दो हमारा एकच. हम दो हमारे दो पण नाही, हम दो हमारा एकच. आणि अशा भागदौडमध्ये आई एकीकडे सकाळी जॉबला पळते, वडील एकीकडे पळतोय, मग मुलांना कुठे जायचं? ते दोघं एकमेकांकडे जातात. हे सकाळी 6ला गेले की संध्याकाळी 8लाच येतंय, हे सकाळी 5ला गेले की संध्याकाळी 9लाच येतंय. मग त्या मुलांना बघायचं कुणाकडे? मग त्याची हौस पुरवावं म्हणून आई वडील त्याला पॉकेट मनी पण भरपूर देतात. साहजिकच या घेतलेल्या पैशाचं काय करायचं, कसं करायचं हे मुलालाही कळत नाही. सब पैसे के पीछे दौड़ रहे हैं, संस्कार के पीछे कोई भी नहीं है. मग मुलगा हा कळत न कळत
वेगळ्या वाम मार्गाकडे लागतो. लहान वयामध्येच गांजा, ड्रग्ज, चिलीम, सिगारेट ओढण्याच्या वेशाकडे जातो आणि मुलगा बालगुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळायला लागतो. चुकीचे मार्ग त्याला सापडतात, चुकीचे व्यक्ती सापडतात. मग प्रेम ही भावना निघून जाते. द्वेष, राग, लोह, एकमेकाला मारण्याच्या वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होतात. याला कोण चुकीचं आहे? आणि ही वाढती लाईफस्टाईल, आता पहा, मुलीच मिळत नाहीत मुलांसाठी, लग्नांसाठी, आणि लग्नाच्या अपेक्षा मुलींच्या सुद्धा वाढलेल्या आहेत. मुलींच्या अपेक्षा वाढत असताना मुलांच्या अकाउंटमध्ये 5 अंकी क्रेडिट होणार सॅलरी असली पाहिजे, त्याच्याकडे स्वतःची कार असली पाहिजे, घर असलं पाहिजे, मुलगा कमवता असला पाहिजे, आणि घरामध्ये डस्टबिन असता कामा नये. कारण डस्टबिन ही व्याख्या त्यांनी वापरली आई वडिलांसाठी त्या मुलाच्या. मग जर ही मुलाच्या आई वडिलांना डस्टबिन म्हणत असतील तर ही किस कचरा कुंडी की कचरा आहे की नाही? मग दुसऱ्याला म्हणणारे, मग हे ह्यांचे संसार थाटतील कसं? मग हे घरामध्ये आई, आजोबा, आजी असल्याच पाहिजे, कारण लहान मुलांचे ते मित्र असतात, त्यांच्यावर संस्कार करणारा एक साधन व्यक्ती असतो, तोच तुम्ही घरातून गमवत आहात. मग मुलावर आपण संस्कार देणार कसे आणि काय देणार, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सोपं नाही आहे. जेव्हा आपण म्हणतो ना हम दो हमारे दो, खूप छान आहे. अरे नाही, तू धावपळीत आहे. सकाळी मुलाला ट्युशनला सोडतो, मग शाळेला सोडतो, मग शाळेवरून आणतो, परत ट्युशनला सोडतो, ट्युशनवरून येतो, घरी येतो, घरी होमवर्क येतो, 2 घास खातो की नाही खातो, झोपतो. काय आहे तुमच्या लाईफमध्ये? त्या मुलांशी गप्पा मारणार, त्या मुलांना आपलंसं करणार, त्याला थोडंफार बाहेर ग्राउंडवर घेऊन जाणार, बागेत फिरून आणणार एक माणूस पाहिजे का नाही? तुम्ही दोघं जर बिझी असाल तर त्या मुलांबरोबर संवाद साधणारा कोण आहे? म्हणून मुलं समजून घेऊया. असं सापं नाही आहे. मुलं ही देवाघरची फुलं. पण आता म्हणतो आपण असतील, आपलं सगळं प्री प्लॅन ठरलेला असतो, आपलं सगळं शेड्यूल ठरलेला असतो. आपण अगोदरच एवढ्या मुला जन्माला यायच्या अगोदर त्याच्या नावावर एवढे आपले असतात की त्यांना ह्या वयामध्ये गेले की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. अरे मान्य आहे, पैसा लागतो जगण्यासाठी, पण सगळ्याच बाबतीसाठी पैसा असून जमत नाही. त्या ठिकाणी संस्काराची खूप गरज असते. कारण पैसा कमवता येतो, संस्कार कमवता येत नाही. असं आहे का तुम्ही बाजारात गेला आणि 2 किलो संस्कार आणले मुलांमध्ये ओतले? पॉसिबल आहे? इट इज अ पॉसिबल? नाही. नाही सर, या गोष्टींची गरज आहे. संस्कार पैशाने विकत घेता येत नाही सर. संस्कार पैशाने विकत घेता येत नाही. घेता येत नाही, आणि ते संस्कार आपल्या वातावरणातून. जर तुम्ही सकाळीच निघून जात असाल, संध्याकाळी उशिरा येत असाल, मुलावर संस्कार कोण करणार? ते शुभम करोती तर निघूनच गेली, ते पिक्चर मध्येच पाहायला मिळत आहे. शुभम करोती, कल्याणम, संध्याकाळचा दिवा लावा, हे करा ते करा. आहे का आपण आपल्या मुलांना देतोय? अरे आता आपण तर करतोय का? आपण केलं तर आपली मुलं करतील, आपल्यालाच वेळ नाही आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. हो सर. मी जे बोललो ते बरोबर आहे का चुकीचं आहे? का नाही सर, काहीतरी वेगळंच बोलत आहे? बरोबर बरोबर आहे. आई वडिलांना बघून तेच मुलं. हा, म्हणून सायकोलॉजी इतकी सोपी नाही आहे. सायकोलॉजी शिकत असताना आणि शिकवत असताना लोकांची मनं जाणताना स्वतःमध्ये ते संस्कार पहिले असले पाहिजे. मुलाला ओळखायच्या आधी, इथं तुम्ही तत्वज्ञान सांगत आहात बघा, ते मानसशास्त्राच्या विषयामध्ये तुम्हाला माहित आहे मुलावरती प्रेम करावं, अमुक करावं, तमुक करावं, आणि तुम्ही मराठीच्या विषयामधली आई ही कविता ढसढसा रडवून शिकवली. पण त्यातल्या मुलाला एकाला माहित असतं की ही स्वतःच्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं नाही तर रडू रडून आई शिकवत आहे. काय ते उपयोग आहे? तर मी परवाच म्हणजे वर्षातून 1-2दा ते जेव्हा ट्रेनिंग लागतात, त्या ट्रेनिंग सेंटरच्या बाजूला एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये त्या आजी आजोबांना एकदा सोडून गेले की कोणीही बघायला येत नाही. आता आपण म्हणतो ना की मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये असं होतं. हल्ली काही ग्रामीण भागामध्ये, काही मागासलेल्या भागामध्ये सुद्धा असं होताना आपल्याला पाहायला मिळतं. मग यांची उत्तरं काय येतात माहिती का? मग काय चुकीचं केलं आम्ही वेळ देऊ शकत नाही त्यांना. मग ते घरात एकत्र दिवसभर बसून राहण्यापेक्षा, त्यांची सेवा न करण्यापेक्षा इथं आणून आम्ही सोडतो, 4 पैसे देतो, त्यांची सेवा होते. आता त्याला तर आम्ही काय करायचं बघा, सोडणाऱ्यांची मन. दोन्ही अँगलने विचार करावा लागतो. तो त्याच्या ठिकाणी कधी कधी असं वाटतं की बरोबर आहे, आणि कधी कधी वाटतं की ह्याच्या ठिकाणी ते बरोबर आहे. मग विचार करून जगावं लागतं. म्हणून लहानपणापासून बालकाच्या मनावरती चांगले विचार रोळले गेले पाहिजे. आणि हे विचार जेव्हा तुम्ही चांगले संस्कार तुम्ही रुजवता ना, तेव्हा तुमचं म्हातारपण लक्षात येतं.
आता आपण फ्युचरचं पाहत नाही. आता आपण जे बालकांना वेळ देत नसेल तर लहानपणी तो मोठा झाल्यानंतर तो बालक तुम्हाला वेळ देईल कशापासून? कारण तुमच्यामध्ये ते बंधच निर्माण होत नाहीत ना. मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये बाउंडिंग निर्माण झाली पाहिजे. ती बाउंडिंग द्यायला आपल्याला सध्याला वेळ नाही आहे. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मुलांना वेळ द्या, मुलावरती चांगले संस्कार द्या. जगाचा विचार करू नका, किमान स्वतःच्या मुलावरती तरी चांगले संस्कार, चांगल्या गोष्टी, चांगल्या बाबी रुजवा आणि मुलांसाठी किमान रोज 1 तास काढा, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. ठीक आहे? चला, तर आपण या ठिकाणी थांबूयात असं मला वाटतं. आणि तर बोला. ते चौथीचं पुस्तक एक टाकणार हिस्ट्री. चौथीचं कुठल्या चालूच सांगितलंय का मागचं